आता काही छोट्या टर्म्स आपल्याला पाहायचे, जसं अपोमिक्सिस. अपोमिक्सिस इन जनरल आपण त्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. असेक्शुअल रिप्रोडक्शनचा हा एक प्रकार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की एम्ब्रिओज तयार होतात, बट इट डज नॉट इन्व्हॉल्व्स द सेक्शुअल रिप्रोडक्शन, मीन्स सिनगॅमी किंवा मिओसिस, ह्या सगळ्या भानगडीच आहेत. देअर इज नो मिओसिस at all to form the gametes etc. There is no gametic fusion, means syngamy सुद्धा नाही. मग एम्ब्रिओज जे काही तयार होतात ते कसे तयार होतात, तर फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओज थ्रू असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट अँड द ॲक्ट ऑफ फर्टिलायझेशन, अशी याची डेफिनेशन तुम्ही देऊ शकता. म्हणजे अपोमिक्सिसची यात फर्टिलायझेशन पण नाही, नो मिओसिस, नो सिनगॅमी, म्हणजेच फर्टिलायझेशन नाही, ही प्रोसेस नाही आहे. मग हे कसे काय तयार होतात, म्हणजे एम्ब्रिओज कसे तयार होतात, तर हे एम्ब्रिओज जे असतील ते सोमॅटिक सेलपासून तयार होतात. सोमॅटिक सेल्स कोणते, तर आपण याच्यात पाहिलं होतं याची डेव्हलपमेंट पाहताना गॅमेटोफाईटची, फिमेल गॅमेटोफाईटची डेव्हलपमेंटमध्ये आपण पाहिलं होतं की एक कुठला तरी न्यू सेल असता सेल हा आर्किस्पुरिय सेल म्हणून जो फंक्शन करतो आणि जो नंतर तोच स्वतः मेगास्पोर मदर सेल होतो, मेगास्पोर मदर सेल विच इज डिप्लॉइड वन. अँड दिस डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल देन अंडरगोज मिओसिस, बट हिअर देअर इज नो मिओसिस, ते मिओसिस होणारच नाही. हा डायरेक्ट मेगास्पोर मदर सेल जो आहे तोच आता फिमेल गॅमेटोफाईट डायरेक्ट तयार करतो. हे फिमेल गॅमेटोफाईट जे तयार झालेलं आहे ते डिप्लॉइड फिमेल गॅमेटोफाईट किंवा एम्ब्रिओसॅक असं म्हणू आपण त्याला. आपण फिमेल गॅमेटोफाईटलाच एम्ब्रिओसॅक म्हणतो. ही जी डिप्लॉइड एम्ब्रिओसॅक आहे हीच आता एम्ब्रिओज तयार करते. एक एम्ब्रिओ किंवा एकापेक्षा जास्तही एम्ब्रिओज या ठिकाणी तयार होऊन पॉलिएम्ब्रिओनीसुद्धा होऊ शकते. मग याच्यामध्ये एम्ब्रिओ जे काही डेव्हलप होत आहेत इन द ओव्ह्यूल डेव्हलप्स अँड देन दे फॉर्म्स द सीड, अँड दिस सीड्स वॉट एव्हर फॉर्म दे आर फॉर्म विदाउट फर्टिलायझेशन. तुम्ही अपोमिक्सिसची सोपी जर डेफिनेशन जर द्यायची असेल तर फॉर्मेशन ऑफ द सीड्स विदाउट फर्टिलायझेशन असंही सांगता येतं. तर सीड तयार होतात मात्र, आणि हे सीड जे आहेत त्याच्या प्रकारच्या सीडलाच म्हणतात अपोमिक्टिक सीड. आणि याचं तसं याच्यामध्ये आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये याचं खूप सिग्निफिकन्स आहे. ते असं की ॲग्रिकल्चरमध्ये आपण हायब्रिड यूज करतो. तर हायब्रिडमध्ये काय होतं की जे कोणते दोन किंवा त्यापेक्षा जास्त कॅरेक्टरिस्टिक एकत्र घेतलेले आहेत त्या हायब्रिड सीडमध्ये, ते आपण एका जनरेशनपुरतंच ते बियाणं वापरू शकतो. दुसऱ्या वेळेला आपल्याला होम सीड वापरता येत नाही दुसऱ्या जनरेशनमध्ये, कारण यामध्ये जे काही एकत्र आणले होते कॅरेक्टरिस्टिक ते सेपरेट होतात, सिग्रिगेट होतात, आणि हा आहे हायब्रिडायझेशनचा फॉल्ट. म्हणून मग हा ओव्हरकम करण्यासाठी हा अपोमिक्टिक सीडला आता चालना देण्यात आली आहे. याची फॉर्मेशन जर केलं तर ते कॅरेक्टरिस्टिक जे एकत्र आणलेले आहेत ते एकत्रच राहतील, कारण याच्यामध्ये मुळात मिओसिसच झालेलं नाही आहे, सिनगॅमी नाही आहे, आणि त्याच्यामुळे ते काही सेपरेट होणार नाही. तर हा याचा एक फायदासुद्धा आहे. आता यात आणखीन काही टर्म येतात, जसं आहे दोन पद्धतीने आपण हे सांगू शकतो. एक आहे अपोगॅमी, अपोमिक्सिसमध्ये पहिला आहे अपोगॅमी. आता अपोगॅमी म्हणजे काय, तर यामध्ये गॅमेटोफाईट ऑर्गन किंवा सेल, मग आता गॅमेटोफाईट म्हणजे एम्ब्रिओसॅक हे आपण बघितले. मग याच्यामध्ये एक तयार होतो आहे, सिनर्जीज वगैरे असतील किंवा पोलर न्यूक्लिया असतील किंवा अँटीपोडस असतील, किंवा जर ही अपोमिक्सिस पद्धतीने तयार झाली असेल तर एवढंही नसेल, नुसतंच न्यूसेलर स्ट्रक्चर आणि ही एम्ब्रिओसॅक असेल. तर यातले जे काही सेल आहे हा सेल किंवा मग गॅमेटोफाईट सेल म्हणू आपण, किंवा त्याचा ऑर्गन म्हणू, अख्खी ही एम्ब्रिओसॅकसुद्धा, इट दिस स्ट्रक्चर when gametophyte organ or cell it produces the embryo, याच्यापासून एम्ब्रिओ तयार होत आहे, then it is called the apogamy. म्हणजे हे काय आहे, गॅमेटोफाईट, हे गॅमेटोफाईट आहे. एम्ब्रिओ तयार होत आहे म्हणजेच काय, हे सीड तयार करत आहे, नंतर सीड त्यातला हा एम्ब्रिओ, अँड दिस गिव्ज राईज टू स्पोरोफाईट. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर स्पोरोफाईट फॉर्मेशन, स्पोरोफाईट तयार होतं
फ्रॉम द गॅमेटोफाईट विदाउट फर्टिलायझेशन होतच नाही याच्यामध्ये. गॅमेटोफाईटपासून म्हणजे हे गॅमेटोफाईट डिप्लॉइडच राहील, हे स्पोरोफाईट हे डायरेक्ट डिप्लॉइडच राहील. हे काही इथे मिओसिस वगैरे होण्याची भानगड नाहीच आहे. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी इथे फर्टिलायझेशन नाही, मिओसिस नाही. आधी मिओसिस नाही, नंतर फर्टिलायझेशन नाही, डायरेक्ट एम्ब्रिओ तयार झाले सोमॅटिक सेलपासून. त्यामुळे हे स्पोरोफाईट जे तयार झालेलं आहे ते आयडेंटिकल टू द मेन प्लांट असेल. जसं काही गॅमेटोफाईट असेल त्याच्यामध्ये रिडक्शन झालेलंच नाही आहे. त्याच्यामुळे हे स्पोरोफाईट जे आहे ते प्युअर फॉर्ममध्ये असेल, प्युअर लाईन आपण त्याला म्हणू शकतो. दुसरी टर्म याच्यामध्ये आहे, दुसरा प्रकार अपोस्पोरी. आता याच्या उलट फॉर्मेशन ऑफ गॅमेटोफाईट डिप्लॉइड, मात्र डिप्लॉइड गॅमेटोफाईट आहे. आपण पाहिलं हे एम्ब्रिओसॅक किंवा गॅमेटोफाईट हे हॅप्लॉइड तयार होते किंवा मिओसिस होतं तेव्हा. इथे मिओसिस नाहीच आहे. त्याच्यामुळे डिप्लॉइड गॅमेटोफाईट तयार होण्याची क्रिया कशापासून, तर स्पोर मदर सेलपासून. स्पोर मदर सेल म्हणजे कुठलाही असेल, किंवा हा असू शकतो मायक्रोस्पोर मदर सेल किंवा मेगास्पोर मदर सेल, तो डिप्लॉइडच असतो. आणि ह्या डिप्लॉइड सेलपासून स्पोर मदर सेल किंवा स्पोरोफिटिक स्पोरोफाईटच्या सेलपासून गॅमेटोफाईट तयार होण्याची प्रोसेस जी आहे तिला म्हणतात अपोस्पोरी. सो अपोगॅमी अँड अपोस्पोरी दीज आर द टू टर्म्स दॅट आर यूज इन अपोमिक्सिस. यामध्ये अपोस्पोरीमध्ये तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. अपोस्पोरीद्वारा नॅचरलीसुद्धा ऑरेंज आहे किंवा मँगो आहे. ऑरेंजमध्ये आपल्याला पॉलिएम्ब्रिओनीसुद्धा दिसते आणि मँगोमध्ये सुद्धा अशा प्रकारची अपोस्पोरी हे दिसून येते. म्हणजे डिप्लॉइडच गॅमेटोफाईट तयार होतं डायरेक्ट ह्या स्पोरमदर सेलपासून किंवा स्पोरोफाईटच्या सेलपासून. तर ह्या दोन टर्म ह्या अपोमिक्सिसमध्ये ह्या सिम्पल टर्म आहेत. आणि आता शिवाय याच्यामध्ये आणखीन कॅटेगरीज दिलेल्या आहेत तुमच्या याच्यात, म्हणजे अपोमिक्सिसच्या कॅटेगरीज दिलेल्या आहेत. तर कोणकोणत्या कॅटेगरीज येतील, तर पहिली कॅटेगरी जी आहे ती आहे रिकरंट अपोमिक्सिस. रिकरंट अपोमिक्सिसमध्ये एम्ब्रिओसॅक इट जनरली राईज आयदर फ्रॉम अन आर्किस्पोरियल सेल ऑर फ्रॉम सम अदर पार्ट ऑफ द न्यूसेलस. मग आता आपण एम्ब्रिओसॅक जी बघितली होती, याच्यामध्ये याच्या बाजूला थोडाफार न्यूसेलर टिश्यू असतो. तर हा जो न्यूसेलर टिश्यू आहे तो डिप्लॉइड आहे. याच्यापासून ह्या न्यूसेलसच्या सेलपासून, ॲक्च्युली न्यूसेलसचं फंक्शन काय आहे की इट प्रोव्हाइड्स नरिशमेंट टू द डेव्हलपिंग एम्ब्रिओसॅक. पण ह्या न्यूसेलसच्या सेलपासूनच इथे जर का नवीन एम्ब्रिओज तयार होत असतील, आर्किस्पोरियल सेल म्हणा, म्हणजे एम्ब्रिओसॅक तयारच झालेली नाही आहे त्यावेळेला, म्हणजे ही एम्ब्रिओसॅक नाहीच आहे, तो आर्किस्पोरियल सेल किंवा मेगास्पोरमदर सेल किंवा हा न्यूसेलर सेल जो कोणता असेल तो जर एम्ब्रिओ तयार करत असेल डायरेक्टली, इट इज कॉल्ड अ रिकरंट अपोमिक्सिस. सो डिप्लोस्पोरी ही टर्म याच्यामध्ये वापरली जाते. डिप्लोस्पोरी ही आणखी एक टर्म आहे. इट इज कॉल्ड अनरिड्युस्ड एम्ब्रिओ. इथे रिडक्शन नाहीच आहे, रिडक्शन इन क्रोमोझोम नंबर नाहीच आहे. त्याच्यामुळे आपण याला अनरिड्युस्ड एम्ब्रिओ असं म्हणू शकतो, अनरिड्युस्ड एम्ब्रिओ सॅक. आणि इट इज डिराइव्ड फ्रॉम द डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. जो काही डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल आपण सांगतो, तर कॅपिटलमध्ये दाखवतो आपण 2n. तर ह्याच्यापासून डायरेक्टली अनरिड्युस्ड म्हणजे त्याचं रिडक्शन झालेलं नाही, नो मिओसिस, इथे मिओसिस नाही. तर यापासून ती एम्ब्रिओसॅक तयार झाली. तर यात एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता टॅरेक्सिकम. याचं एक्झाम्पल इथं देऊ शकता. ॲपोस्पोरी, ही ॲपोस्पोरी पण म्हणता येईल याला, किंवा डिप्लोस्पोरी असं म्हणतात त्याला. तर हे न्यूसेलर सेल्स इट गिव्स राईज टू अपोमिक्टिक एम्ब्रिओ. हे जेवढी काही एम्ब्रिओसॅक तयार होते, ही एम्ब्रिओसॅक जी तयार होती ती अपोमिक्टिक आहे, म्हणजे याच्यामध्ये मिओसिस झालेलंच नाही आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून एम्ब्रिओ तयार होतात. तर ते सुद्धा विदाऊट फर्टिलायझेशन. सो दिस इज द रिकरंट टाईप ऑफ अपोमिक्सिस. दुसरा प्रकार आहे याच्यात, दुसरी कॅटेगरी नॉन रिकरंट अपोमिक्सिस हा एक प्रकार. याच्यामध्ये मेगास्पोर मदर सेल इट अंडरगोज युज्युअल मिओटिक डिव्हिजन. म्हणजे आता याच्यामध्ये मिओटिक डिव्हिजन होतं,
जो आपण मेगास्पोरमध्ये असेल एक कन्सिडर केला, तर हे मेगास्पोरमध्ये असेल तर त्या न्यूसेलसमधलाच एक सेल असतो